नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 11 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 7वी इंडिया इंटरनॅशनल सीवूड एक्स्पो अँड समिट 2026 ही कुठे पार पडणार आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 नुकत्याच पार पडलेले आहेत. यामध्ये विजेता संघ कोणता ठरलेला आहे आणि अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमन सोसायटी पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. त्याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी डॉक्टर बाबा आढाव यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. आपल्याला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पुस्तकांवर आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बोललेलो आहोत. आपल्याला आगामी परीक्षांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबा आढाव यांनी सुमरान, हमाल पंचायत, सत्यशोधनाची वाटचाल अशा पद्धतीची पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 11 डिसेंबर. 11 डिसेंबर 1946 या दिवशी युनिसेफ या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती आणि हा दिवस युनिसेफ दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 11 डिसेंबर 1783 रघुनाथराव पेशवा यांच्या आजच्या दिवशी निधन. 11 डिसेंबर 2002 कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभाई अर्देशीर उर्फ नानी पालखीवाला यांच्या आजच्या दिवशी निधन. 11 डिसेंबर 1843 क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी 1905 मध्ये नोबेल पारितोषिक मिळवलेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा आज जन्मदिवस. 11 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 11 डिसेंबर 1935 भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रश्न पहिला. ONGC चेअरमन अरुण कुमार सिंह यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2 वर्ष, पर्याय क्रमांक 2 1 वर्ष, पर्याय क्रमांक 3 3 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 6 महिने. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 वर्ष. तर ONGCचे चेअरमन आहेत अरुण कुमार सिंह. हे ऑलरेडी मागील वर्षी त्यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 1 वर्षांनी अजून एकदा वाढवण्यात आलेला आहे. त्यांचं नाव अरुण कुमार सिंह, त्यांचं वय 62 वर्ष. 6 डिसेंबर 2025 या दिवशी त्यांचा कार्यकाळ संपलेला होता. नवीन कार्यकाळ आता 6 डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचा वाढवण्यात आलेला आहे. ONGC बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भारत सरकारची ही महारत्न कंपनी आहे. याची स्थापना 1956 मध्ये झालेली आहे. या ONGCचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील 70% तेल आणि 80% नैसर्गिक वायू याचे उत्पादन ही ONGC मार्फत करण्यात येते. तर लक्षात घ्या, ONGCचे चेअरमन अरुण कुमार सिंह. प्रश्न दुसरा. 7वी इंडिया इंटरनॅशनल सीवूड एक्स्पो अँड समिट 2026 ही कुठे होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चेन्नई, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 कोची आणि पर्याय क्रमांक 4 विशाखापट्टणम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोची. तर भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन आणि परिषद याची जी काही आता 7वी आवृत्ती आहे ही कोची, केरळ या भारतातील एका ठिकाणी होणार आहे. याचे नाव आहे 7th इंडिया इंटरनॅशनल सीवूड एक्स्पो अँड समिट. 29 ते 30 जानेवारी 2026 या दरम्यान ही परिषद होणार आहे. याची थीम आहे सीवूड 2030. याची सुरुवात 2019 पासून झालेली आहे. या परिषदेची 6वी आवृत्ती ही चेन्नई या ठिकाणी 2024 मध्ये झालेली होती. तर आता 7वी आवृत्ती ही कोची या ठिकाणी 2026 मध्ये पार पडणार आहे. तर लक्षात घ्या, भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन कोची या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये नुकतेच कोणत्या भारतीय उत्सवाचा समावेश झालेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 होळी, पर्याय क्रमांक 2 ओणम, पर्याय क्रमांक 3 दीपावली आणि पर्याय क्रमांक 4 मकर संक्रांत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीपावली. तर युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये दीपावलीचा आता समावेश करण्यात आलेला आहे. अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी म्हणजे काय? तर इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी.
याचे ठिकाण आहे युनेस्कोच्या 20व्या इंटँजिबल कल्चरल हेरिटेज कमिटीच्या बैठकीमध्ये, म्हणजे जी बोट्सवाना या ठिकाणी झाली होती. यामध्ये या दिवाळी या सणाचा समावेश करण्यात आलेला आहे. भारत सरकारने या संदर्भातचा प्रस्ताव हा सादर केलेला होता. यादीतील नाव होते दीपावली स्लॅश दिवाळी द फेस्टिवल ऑफ लाईट्स. अमूर्त सांस्कृतिक वारसा या श्रेणीमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. दिवाळीनंतर भारताचे एकूण 16 अमूर्त सांस्कृतिक वारसे झालेले आहेत. म्हणजे दिवाळीचा समावेश करण्या अगोदर आता दिवाळीचा समावेश केल्यामुळे आता 16 अमूर्त सांस्कृतिक वारसे हे आता एकूण झालेले आहेत. जगात सर्वात जास्त सांस्कृतिक वारसा स्थळे आता भारतामध्ये आहेत. तर लक्षात घ्या, युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये दीपावली या सणाचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाने पटकावलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 LPU, पर्याय क्रमांक 2 गुरु नानक देव युनिव्हर्सिटी, पर्याय क्रमांक 3 चंदीगड युनिव्हर्सिटी आणि पर्याय क्रमांक 4 DU. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंदीगड युनिव्हर्सिटी. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 हे नुकतेच पार पडलेले आहेत. यामध्ये चंदीगड युनिव्हर्सिटीने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. याची ही 5वी आवृत्ती होती. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या होत्या आणि विजेता संघ ठरलेला आहे चंदीगड युनिव्हर्सिटी हा संघ. ठिकाण होते राजस्थान. म्हणजे खेलो इंडिया 2025च्या 5व्या आवृत्ती या राजस्थान या ठिकाणी झालेल्या होत्या. चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये एकूण 67 मेडल्स जिंकून हा पहिला क्रमांक गाठलेला आहे. म्हणजे चंदीगड युनिव्हर्सिटी हा 67 मेडल्स जिंकलेले आहेत, ज्यामध्ये 42 गोल्ड, 14 सिल्वर आणि 11 ब्रॉन्झ आहेत. पहिल्या 3 युनिव्हर्सिटी कोणत्या ठरलेल्या आहेत? तर पहिली आहे आता सांगितल्याप्रमाणे चंदीगड युनिव्हर्सिटी, दुसरी आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी LPU आणि तिसरी आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी. LPUने एकूण मेडल्समध्ये सर्वाधिक म्हणजे 78 मेडल्स पटकावलेले आहेत, परंतु गोल्ड कमी असल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत. ही स्पर्धा पहिल्यांदाच राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि महाराष्ट्रातील कोणता विद्यापीठ किंवा कोणते विद्यापीठ समोर आले होते? तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 8व्या क्रमांकावर राहिलेले आहे. पुढचा प्रश्न, अनंत अंबानींना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ग्लोबल युथ लीडर पुरस्कार, पर्याय क्रमांक 2 ह्युमॅनिटी लीडर पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार आणि पर्याय क्रमांक 4 वर्ल्ड कन्झर्वेशन पुरस्कार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार. तर अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमन सोसायटीचा आता जागतिक मानवतावादी पुरस्कार हा मिळालेला आहे. अमेरिकेतील ग्लोबल ह्युमन सोसायटीने वनतारा या वन्यजीव संवर्धन केंद्राचे संस्थापक अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. प्राणी कल्याण आणि विज्ञानाधारित संवर्धनाच्या कार्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली आहे. अनंत अंबानी हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरलेले आहेत. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वनतारामध्ये विज्ञान आणि प्राणी संवर्धन या संकल्पनेतून मानव प्राणी सहजीवनाला बळकटी मिळत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रॉबिन गॅन्झर्ड यांनी नमूद केलेले आहे. तर लक्षात घ्या, अनंत अंबानी ग्लोबल ह्युमन सोसायटी पुरस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, दिवाळी या सणाचा समाविष्ट झाल्याच्या नंतर भारताचे एकूण अमूर्त सांस्कृतिक वारसे किती झालेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 14, पर्याय क्रमांक 2 15, पर्याय क्रमांक 3 16 आणि पर्याय क्रमांक 4 18. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.